नमस्कार सर्वांना। या चॅनलमध्ये नेहमी मी सत्य घटनाच दाखवत आलेली आहे आणि आजही तुम्हाला मी सत्य घटनाच सांगणार आहे। तर आजचा जो विषय आहे तो आहे एका मुलीचा, सुवर्णा नावाच्या, टिटवाळा ते गोवंडी आणि गोवंडी ते टिटवाळा। आता ही जी घटना आहे ती मी 10वीला असताना आणि त्यावेळी कुमुद विद्या मंदिर म्हणून शाळा आहे देवनार कॉलनी, देवनारमध्ये, गोवंडी। तर त्या शाळेमध्ये 10वीला असताना आता आम्ही थोडंफार मस्ती मजाक करणारे वगैरे, थोडंसं टिंगल टवाळा करणारे वगैरे अशा प्रकारच्या थोड्याशा होतो। म्हणजे आमच्या बरोबर माझा बेंच असेल एक तिसरा आणि माझे सेकंड नंबरवर बसणारी जी मुलगी तिचं नाव सुवर्णा। आता त्या सुवर्णा बरोबर दुसरी एक माझी मैत्रीण बसायची संध्या नावाची आणि माझ्या बाजूला लीना म्हणून। मी आणि लीना, सुवर्णा आणि संध्या, मी तिसरा, ती दुसरा आणि फर्स्ट बेंचवर दुसरी बसायची। तर आता हे जे रुटीन आहे तर ते रुटीन नेहमीप्रमाणे वगैरे व्यवस्थित चालायचं। एका दिवशी सायन्सचा लेक्चर होता आणि त्यावेळी बेंडाळे म्हणून सर आहेत, तर ते सायन्स शिकवायला आले आणि त्यांनी आम्हाला काहीतरी एक प्रश्न वगैरे हे करून यायला म्हणून सांगितलेलं, प्रिपरेशन करून या, मी तुम्हाला प्रश्न उत्तर विचारणार आहे म्हणून। तर त्याप्रमाणे त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला, पर्णपात्याचा रंग कोणता? तर आता यावेळी माझा बेंच तिसरा, मी दुसऱ्या नंबरवर बसलेली सुवर्णा, तर तिला उठवलं, तू उठ। ती उठली आणि तिला विचारलं की तू सांग। मी मागून बोलली पिवळा, हळूच म्हणाली पिवळा आणि तिने ते ऐकलं आणि तिने त्यांना सांगितलं पिवळा। सर आले पुढे आणि तिला हात पुढे करायला सांगितला आणि तिला पट्टीने, लाकडाची पट्टी, त्याने 2 फटके जोरात मारले। ती बसली आणि बस त्याच्यानंतर आम्ही गप्प आणि मग तिला विचारलं की पर्णपात्याचा रंग पिवळा असतो आणि ती जिभेचं काहीतरी वेगळा एक हे करायचे, तर ते करता करता त्याने विचारलं, तर तिने म्हटलं की मला मागून सांगितलं। तर मग मला उठवलं, तू सांगितलंस? तर मी म्हटलं नाही, मी नाही सांगितलं। मला उठवलं आणि मलाही मारलं। त्यांना माहिती आहे की आम्ही कशा होतो, मस्ती करणाऱ्या होतो, त्याच्यामुळे मलाही पट्टीने मारलं। आणि त्याच्यानंतर झालं, रिसेस झाली। रिसेस झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही काय ना काय वडापाव, समोसा पाव वगैरे आणायला शाळेतल्याच कॅन्टीनमध्ये खाली जायचो। तर आता त्या दिवशी ही सुवर्णा खाली गेली। खाली जाताना आम्हाला बोलली की मी डबा नाही आणला, तर वडापाव आणायला चल ना। तर मी म्हटलं नाही मी नाही येणार म्हणून वगैरे। तर बाकीच्या दोघी जणी होत्या, त्या पण बोलल्या नाही आम्ही नाही येणार म्हणून, असं आम्ही इथेच हे करतो म्हणून वगैरे। आणि ती गेली खाली आणि तिच्यानंतर तिच्या मागोमाग आम्ही गेलो खाली। आम्ही पण वडापाव वगैरे घेतला आणि तिने घेतला नाही घेतला माहित नाही, पण त्याच्यानंतर शाळा 10 साडेदहा हे वाजले, रिसेस संपली, आम्ही वर्गात आलो आणि वर्गात आल्यानंतर आपलं दुसरे लेक्चर वगैरे चालू झाले। सुवर्णा काय परत वरती आली नाही। तर मग आम्हाला म्हणजे थोडंसं आली नाही म्हणून ती आली, आता येईल करून आम्ही वाट बघायला बसलो, पण ती काय आली नाही। 1 वाजला, शाळा सुटली। नंतर
आम्ही विचारत पडलो. आम्ही नंतर मग टीचरला सांगितलं, आमची जी क्लास टीचर होती तिला सांगितलं की असं खाली वडापाव आणायला गेली, आम्ही जाऊन घेऊन आलो पण ती वर आली नाही. आणि त्यानंतर 1 वाजला, 2 वाजले, तिच्या घरी पण ती अजूनपर्यंत पोचली नाही म्हणून तिचे आई वडील चिंतेमध्ये की ती आली नाही. आणि 3-3:30 वाजता तिच्या घरून तिचे आई वडील तिची आई आली की पोरगी अजून आली नाही वगैरे म्हणून. तर मग शाळेतून सांगितलं गेलं की ती वडापाव आणायला गेली पण ती वर आलीच नाही म्हणून. पण त्याच्यानंतर पूर्ण शोधाशोध चालू. आम्ही आपापल्या घरी गेलो, आम्ही काही तिथे थांबलो नाही 1 वाजल्यानंतर. आणि त्यानंतर 3-3:30 वाजले. त्याच्यानंतर त्या दिवशी काय झालं ते आम्हाला माहित नाही, कारण आम्ही आपापल्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी कळलं की ती रात्री 12:30 वाजता रात्री घरी आली. पण ती कुठे गेलेली तर तिने सांगितलं तिच्या आईला. तिने सांगितलं म्हणजे शाळेचा ड्रेसच होता, तर शाळेच्या ड्रेसमध्ये खिशामध्ये तिचा प्रसाद होता. ते फुटाणे, गोड फुटाणे वगैरे असतात ते वगैरे असं, आणि त्या प्रकारचं हळद कुंकू वगैरे ते सगळं पुडीमध्ये वगैरे होतं आणि असं ते तिच्या खिशामध्ये होतं. आणि तिला ते टिक्का वगैरे सुद्धा लावलेला होता बरं कपाळाला. आणि आईने बघितलं तर ते हे सगळं होतं. मग तिला विचारलं, खोदून विचारलं. ती थोडीशी हडबडल्यासारखी होती, म्हणजे ती व्यवस्थित उत्तर देत नव्हती आईला. मग तिला विचारून खोदून विचारून, कारण त्यावेळी आईला तिने सांगितलं की मी टिटवाळ्याच्या मंदिरात गेलेली. मग कोणाबरोबर गेली आणि कोणाबरोबर आली, कोणी नेलं, कशी गेली, ते सगळं तिला काहीच माहित नाही. तिला विचारलं खोदून की तू शाळेतून तुला कोणी नेलं का वगैरे. ती म्हणते नाही, मी खाली वडापाव आणायला गेली आणि त्याच्यानंतर मग वडापाव खात मी त्या गेटच्या इथे थांबली. मी कोण दिसतंय का ह्या मला दिसल्या मैत्रिणी, मग मी तिथे उभी राहून खाल्लं. आणि मी काय ते गोळा खाण्यासाठी म्हणून मी गेटच्या बाहेर इथे गेली. त्याच्यानंतर काय झालं ते मला माहित नाही. मग हे आणि येईपर्यंत तिला माहित नाही. जेव्हा ती घरी पोचली त्यावेळी तेवढंच तिला माहिती आहे की मी इथे घरी पोचली, तेवढंच मला माहिती आहे. बाकी मध्ये काय झालं ते मला माहित नाही. आता हे झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी शाळेमध्ये कळवलं की ती रात्री 12:30 वाजता आली, पण असं सगळं झालं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी काही तिला शाळेमध्ये पाठवलं नाही. नंतर मग तिसऱ्या दिवशी ती पुन्हा शाळेमध्ये आली आणि त्याच्यानंतर तिला आम्ही वगैरे थोडंसं शांतच होतो, जास्त काय असं विचारलं नाही. पण नंतर पण तरी सुद्धा खोडकर स्वभाव, त्याच्यामुळे तिला हळू करत असंच रिसेसमध्ये विचारलं, काय ग तू कुठे गेलेली, कोणी नेलं तुला वगैरे असं विचारायला लागलो आम्ही. तर तिने काय उत्तर वगैरे नाही. ती बोलली नाही, मला नाही माहिती, मला माहित नाही, मी वडापाव आणायला गेली पण तुम्ही मला दिसलात खाली. आणि नंतर मग मी गोळा खायला वगैरे तिथे गेली आणि मग मला माहित नाही, कशी आली मला माहित नाही, कोणी नेलं मला माहित नाही, तुझ्या खिशात प्रसाद कसा मला नाही माहिती. मग आता हे सगळं आम्ही म्हटलं काय फेकते म्हणून, कोणाबरोबर तरी गेली असेल, कोणाबरोबर पोराबरोबर वगैरे गेली असेल वगैरे, आणि काय फेकते म्हणून. कारण ती ना मोठी होती, आमच्यापेक्षा थोडीशी मोठी होती, हाईटने सुद्धा मोठी होती आणि मोठी वाटत होती ती आमच्यापेक्षा. तर असं समजलं सगळ्यांना तसाच डाऊट वाटला शाळेमध्ये. टीचरला सुद्धा तोच डाऊट वाटला की कुठल्या तरी मुलाबरोबर वगैरे ती गेली म्हणून आणि खोटं सांगते की मला माहित नाही म्हणून वगैरे अशा प्रकारे. तर ते झालं. नंतर मग तिची आई त्या दिवशी ती ज्या दिवशी शाळेत आली तेव्हा ती तिला घ्यायला आलेली 1 वाजता घेऊन गेली. पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा रुटीन मध्ये चालू झालं. थोड्या दिवसांनी पुन्हा तेच, पुन्हा वडापाव वगैरे खाली आणायला गेली ती आणि त्याच्यानंतर हाच प्रकार
म्हणजे आम्ही तिच्याबरोबर जास्त राहायचो नाही, कारण आम्ही तिला चिडवायचो, कारण ती थोडीशी ना अशी ह्याच्या म्हणजे हुशार नव्हती, पण ती शांत होती आणि पटकन उत्तरं देणारी नव्हती. थोडीशी म्हणजे आम्हाला असं, आम्ही कसं पटकन असं मस्तीखोर सारखं वगैरे, ती मस्तीखोर नव्हती. म्हणजे ती आमच्यात मिक्स होणारी नव्हती, म्हणून आम्ही तिला आमच्यामध्ये जास्त मिक्स करायचो नाही. म्हणजे फ्रेंड्स आम्ही तिघी जणींचाच आमचा ग्रुप होता. तर त्यामुळे ती गेली खाली आणि वडापाव वगैरे आणायला वगैरे गेली, आणि पण त्यावेळी आम्ही नाही गेलेलो होतो. त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रकार, ती परत वर आली नाही, आणि त्याच्यानंतर पुन्हा तसंच 12:30-1 वाजता ती घरी आली. आणि त्याच्यानंतर हेच सेम सेम त्या दिवशी जसं झालं, तिची आई 1 वाजता आली, पण ती काय 10-10:30ला रिसेस नंतर वर आल्या नसल्यामुळे परत गोंधळ तोच, की माझी मुलगी नाही, माझी मुलगी कुठे गेली, हे काय 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 चाललंय वगैरे, कोण करतं हे सगळं. तिची आई शाळेला ब्लेम करायला लागली, तुमच्या इथूनच कोणतरी जात आहे, कुठला मुलगा आहे, काय आहे, हे आहे ते सगळं. मग टीचर त्यांना दम द्यायला लागली, की तुम्ही आमच्यावर काय हे घेताय, शक वगैरे घेताय. त्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांनी पोलीस कंप्लेंट सुद्धा केलेली होती. आता पण आज ह्यावेळी पण त्यांनी पोलीस कंप्लेंट केली, की पुन्हा असाच प्रकार झालाय वगैरे म्हणून. आणि हे शोधाशोध वगैरे झाली, काय हे नाही. आणि त्याच्यानंतर ती घरी 12:30 वाजता ती घरी तशीच पुन्हा परत आली. मग आणि पण त्यावेळी जेव्हा ती घरी आली तेव्हा तिचा त्यावेळी ती पुन्हा त्याचप्रमाणे आली, सेम खिशामध्ये प्रसाद, कपाळाला हळद कुंकू लावलेलं वगैरे असं. आणि तिला घरी पोचल्यानंतर शुद्ध आली, की मी इथे आली, मला कशी आली मला माहित नाही. गाडीमध्ये कोणतरी गाडीमधून आली, ती बोली गाडीमधून मी आली, पण मला माहित नाही मी कशी आली, काय आली. झालं. त्याच्यानंतर तिच्या आईने तिला शाळेमध्ये पाठवलं नाही. त्यांनी शाळेमध्ये सांगितलं, की आम्ही तिथला काय आम्ही बघतो काय वगैरे पुढे, पण शाळेमध्ये तिला आम्ही सध्या पाठवणार नाही. टीचर पण काय बोलली नाही वगैरे, कारण हा प्रकार झालाय, त्याच्यामुळे काय कमी जास्त झालं तर मग शाळेवर येणार. त्याच्यामुळे प्रिन्सिपलने वगैरे आणि टीचरने सुद्धा त्याच्यावर काहीच नाही बोलले. पण मग सगळ्या ह्याच्यामध्ये पसरलं, आमच्या वर्गात तर ते सगळं पसरलंच, शाळेमध्ये पण हे सगळं पसरलं, की असं असं झालं, असं असं झालं. पण तिला शाळेमध्ये नंतर पाठवलं नाही. पण काही दिवसानंतर ती मी जिथे राहत होती त्याच्या जवळ एक 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावर ती राहत होती बिल्डिंगमध्ये. तर मग एक 15-20 दिवस तिला पाठवलं नाही. तर त्याच्यानंतर मग मी जाताच, कारण आम्हाला रेल्वे स्टेशनचा तोच रस्ता होता जाण्यासाठी वगैरे, तर त्याच्यामुळे जाता तिचं घर लागलं, म्हणून मी तिच्या घरी गेली भेटायला म्हणून. आणि तिला आईला वगैरे भेटली. ती नंतर बाहेर आली. बाहेर आल्यानं म्हणजे त्यांचा मधला जो स्पेस असतो घराच्या बाहेरून पडल्यानंतर बिल्डिंग मधलाच, तर त्या स्पेसच्या इथे येऊन असंच आम्ही दोघी जणी हे करून बोलायला लागलो. तर मी विचारलं कशी आहेस, काय आहे वगैरे हे. तर ती बोली हां ठीक आहे असं ठीक आहे बोलली, आणि त्याच्या शांत झाली. मग नंतर मग मी विचारलं मग शाळेत कधी येणार आहेस, काय वगैरे. मग काय उत्तर नाही दिलं तिने. मी म्हटलं काय झालं, काय आई वगैरे काय मारलं का तुला, किंवा तुझं काय कोणाबरोबर काय हाय काय वगैरे, असं मुलाबरोबर वगैरे त्याच्याबरोबर गेलेली का, हे सगळं तिला विचारलं. ती बोलते नाही असं काय नाही झालं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणींना मी सांगितलेलं की मी जाते. त्या दोघी सुद्धा आल्या, आणि त्या दोघी आल्यानंतर मग ती मग लगेच आम्हाला बोलली की चल आपण खाली तिथे बसूया वगैरे म्हणून. म्हणजे तिचा फ्लोअर होता जवळजवळ तिसरा फ्लोअर वगैरे, काही तिसरा फ्लोअर होता तिचा. मग आम्ही खाली तिघी जणी गप्पा मारायला बसलो.
तिने सांगितलं की ह्या ठिकाणी आपण तिकडे जवळच बसूया, म्हणजे काहीतरी इलेक्ट्रिकचा वगैरे काहीतरी तो बॉक्स होता, तिथे 2 स्टेप्स होत्या, तर त्या स्टेप्सवर आम्ही 3 जणी बसलो. आणि बसल्यानंतर ती आम्हाला बोलली की थांब जरा, मी तुम्हाला काहीतरी तिथे दुकान आहे वगैरे, तिथून खायला वगैरे आणते. आणि ती जी गेली ती परत आलीच नाही. आम्ही 3 जणी वाट बघतोय, आता 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, आम्ही आपलं वाकून वगैरे बघतोय, ती कुठे आम्हाला दिसलीच नाही. लगेच आम्ही धावत धावत तिच्या घरी गेलो, आईला सांगितलं आता होती आमच्याबरोबर, आता गायब झाली वगैरे म्हणून. तर मग तिची आई बोलली की आम्ही तिला कुठे बाहेर पाठवत नव्हतो, आता तुम्ही आलात म्हणून तुमच्याबरोबर मी इथपर्यंत पाठवलं, तर मला काय माहित तुम्ही खालपर्यंत तिला घेऊन जाणार आहे. म्हटलं आम्ही नाही, आम्हालाच ती बोलली की चल खाली बसूया वगैरे म्हणून. आणि त्यानंतर ती जी गायब झाली, पुन्हा तोच प्रकार, गायब जी झाली, पुन्हा या लोकांनी पोलीस स्टेशनला जाऊन वगैरे हे केलं की पुन्हा ती नाहीशी झाली आहे वगैरे म्हणून. पुन्हा त्याच टायमिंगला ती रात्री 12:30ला परत आली घरी. आणि ह्या वेळी ती जी परत आली, तिचा जो हे होता, वेश जो होता, म्हणजे केस थोडेफार असे विस्कटल्या टाईपचे होते, कुंकू वगैरे ते सगळं लावलेलं होतं. तिच्या हातामध्ये ती पुडी होती प्रसादाची वगैरे आणि कुंकूची वगैरे, आणि थोडंसं विचित्र सारखा तिचा वेश झालेला होता, असं तिच्या आईने सांगितलं. आणि त्याच्यानंतर पण त्यांच्या इथे मग नंतर ते सगळं म्हणजे पूर्ण गर्दीच झालेली होती, कारण वाट बघत होते पूर्ण बिल्डिंगच्या लोकांना, ते सगळं माहीत पडलं त्याच्यामुळे ते वाट बघत होते. त्यांच्या इथे पूर्ण रात्री गर्दी झालेली होती, म्हणजे ते जे झालं, ती आली ते सगळ्यांनीच बघितलं, कारण ते लोक खाली वाटच बघत होते कधी येईल म्हणून. आणि ते सगळं झाल्यानंतर हे सगळं आम्हाला नंतर मग आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी विचारलं आली का वगैरे म्हणून, तर ते आई म्हणाली हो आली, पण अशी आली म्हणून ती. तर मग मी आपली आईला सांगितलं आई असं झालं वगैरे म्हणून असं. तर मग आई बोली चल जाऊन भेटूया. मी म्हटलं आई आता नको म्हणून, नंतर जाऊया वगैरे म्हणून. तरी ठीक आहे, मग आई बोली ठीक आहे नंतर जाऊ वगैरे. पण मग नंतर मग आम्ही काही एवढ्या लवकर असं काही गेलो नाही. मी म्हटलं आम्ही तिला भेटायला गेलो आणि ती पुन्हा गायब झाली, पुन्हा आम्ही भेटायला जाऊ मग काय परत काय प्रॉब्लेम झाला तर, म्हणून आम्ही काय परत गेलो नाही. पण काही दिवसानंतर अशी बातमी आली की तिने त्यांच्या बिल्डिंगच्या वरून, त्याच 3ऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली आणि ती तिथे एक्सपायर झाली. आता हे ऐकल्यानंतर आम्हाला समजलं नाही की नेमकं तिच्याबरोबर काय घडत होतं, तिला कोण घेऊन जात होतं, तिच्याकडे हे प्रसाद वगैरे कोण देत होतं, का ती मुद्दामून करत होती का, कोणाला त्यावेळी काहीच उलगडलं नाही. म्हणजे हा प्रकार जो झाला तो काहीच समजला नाही, ना तिच्या घरच्यांना कळला ना बाकी कोणालाच कळला नाही हा प्रकार, की ती कशी जात होती, परत कशी येत होती, आणि परत कशी येत होती म्हणजे ट्रॅव्हलिंग तरी कशी करत होती, कोण तिला सोडत होतं वगैरे, आणि ते कुंकू बिंकू कोण लावत होतं, प्रसाद कोण देत होतं. आणि त्या दरम्यान तिला काहीच माहित नाही की माझ्याबरोबर काय झालं. मग ही जी घटना झाली ती आमच्यासाठी मैत्रिणींसाठी एकदम धक्कादायक होती. आणि धक्कादायक म्हणजे अशी, म्हणजे आम्हाला थोडंसं ना गिल्टी फील व्हायला लागलं की आम्ही तिला चिडवायचो, कारण ती थोडीशी शांत होती, थोडंसं मंद सारखी वागायची. आम्ही मी तरी तिला सारखी तिला मंद 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 करूनच कधी कधी असा शब्द यायचा, म्हणजे मस्तीमध्ये आम्ही तिला खूप टीज केलं वगैरे असं. त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळी खूप गिल्ट होत होती. त्याच्यानंतर आम्ही, म्हणजे मी तरी कधीही हा प्रकार माझ्याकडून केला नाही, कुठल्या म्हणजे मैत्रिणींना वगैरे टीज करणं वगैरे,
किंवा असा म्हणजे त्यानंतर मला स्वतःमध्ये मी चेंजेस केले की हे असं जो खोडकरपणा आहे तो चांगला नाही म्हणून. मग त्यावेळी थोडीशी समज आली की हा जो प्रकार आपण केला, आपल्यामुळे कदाचित नाही केलाय, पण तो जो प्रकार घडलाय तो थोडासा विचित्र आहे, पण आपण सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी तिला एक टीज करत होतो, कारण ती थोडीशी मंदसारखी वागायची, शांत राहायची वगैरे म्हणून. मग हे सगळं जे झालं ते न विसरण्यासारखं होतं. आता त्या सगळ्या घटना आठवतात म्हणून असं वाटलं की तुमच्याशी ही घटना शेअर करावी. जर तुम्हाला ही घटना जर वाटत असेल की तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करावीशी, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा माझ्या चॅनलला. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर अशा काही घटना असतील तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेल ID आहे, त्याच्यावर पाठवा आणि त्या ज्या सगळ्या घटना आहेत त्या आम्ही आमच्या चॅनलवर सगळ्यांना दाखवू. तर अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आतासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.